शहर गुन्हे शाखा 1च्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पंचवटी चौकात धाड घालून 25 किलो वजनाचा गांजा ताब्यात घेतलाय। या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई केली आहे। या संदर्भात डीसीपी गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेखर गडलिंग हा त्याच्या साथीदारांसह पंचवटी चौक येथे गांजा विक्रीस येतो आहे। गुन्हे शाखेने सापळा रचून महाजनपुरा येथे राहणारा 27 वर्षीय शेखर संजय गडलिंग व दुसरा अटगावचा राहणारा 39 वर्षीय सुनील सुधाकर वानखडे यांना पकडलाय। त्यांच्याकडून 26 किलो 145 ग्राम गांजा व इतर साहित्य असा 5,32,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अमरावती शहरात ही गांजाची खेप येणार होती। पोलिसांनी सतर्कतेने कारवाई केली आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला डीसीपी गणेश शिंदे, डीसीपी कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील उपस्थित होते। गुन्हे शाखा युनिट 1 चे गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात मनीष वाकोडे, योगेश इंगळे, अनिकेत कासार, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा यांनी कारवाई केली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1च्या आमच्या अधिकाऱ्यांना काल सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम या पंचवटी चौक पंजाबराव देशमुख हॉस्पिटलच्या जवळ गांजा किंवा अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत। या खात्रीशीर माहितीच्या वरून आमच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला आणि एसटी बसमधून येणाऱ्या 2 इसमांना त्या ठिकाणी थांबवलं। तर शेखर संजय गडलिंग वय 27 वर्ष राहणार महाजनपुरा आणि सुनील सुधीर वानखेडे राहणार आडगाव तालुका मोर्शी अशा 2 इसमांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे गांजा मिळून आला। एकूण गांजा तो 26 किलो 145 ग्रॅम होता आणि त्याची एकूण किंमत 5,32,000 आहे। हा मुद्देमाल जी काही कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया आहे ती पूर्तता करून त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी 1032/2024 कलम 20, 22 आणि 29 NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त सर नवीनचंद्र रेड्डी साहेब, डीसीपी क्राईम बारोकर मॅडम, डीसीपी झोन 1 सागर पाटील साहेब, त्याचबरोबर PI गोरखनाथ जाधव युनिट 1 आणि त्यांचे सहकारी API वाकोडे, API इंगळे, अनिकेत कासार आणि पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, नसीमुद्दीन सय्यद, विकास गुर्दे, संग्राम भोजने, निखिल गेडाम, योगेश पवार या पथकांनी ही कामगिरी केलेली आहे आणि याच पद्धतीची कारवाई अशा पद्धतीचं गांजा किंवा NDPSचा मुद्देमाल रोखण्यासाठी आमच्याकडून चालू राहील।